श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 17 जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हटलं जातं. तर पहा, हा दिवस जो आहे तर तो धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीच्या व्रताच्या दिवशी सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते आणि म्हणूनच सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व दिलं जातं. तर पहा, पंढरपूरच्या भगवंताचा विठ्ठलाचा अस्तित्वाचा पुरावा इथे मिळाला जातो. तसेच वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आहे आणि म्हणूनच पृथ्वीवर असणाऱ्या सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला जातो. तर पहा, हे पंढरपूरचे जे विठोबा आहेत तर ते पूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला भरपूर वारकऱ्यांचा मेळा भरला जातो. पूर्ण महाराष्ट्रातून, अगदी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरला पायी चालत येतात. पायी दिंडी प्रवास करतात आणि विठोबाच्या दर्शनासाठी येऊन आषाढी एकादशीला पोहोचतात. विठ्ठल नामाचा नामघोष करत सर्व वारकरी हे पंढरपूरला जाऊन पोहोचतात. पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी विठ्ठलाने त्यांना दर्शन दिले असे समजून या दिवशी ते व्रत देखील करत असतात. आणि म्हणूनच बघा, आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही. जर तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत केलं आणि त्याचबरोबर ही चूक जर तुम्ही केली तर तुम्हाला या व्रताचं कुठलंही फळ जे आहे तर ते मिळणार नाही. आणि पहा, ही चूक जी मी तुम्हाला सांगणार आहे तर ती 99% लोकांना माहीत देखील नाही आणि हे 99% लोक ही चूक ही करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला ही कोणती चूक आहे तर ती या एकादशीच्या दिवशी करायची नाही. आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणती चूक आपल्याला करायची नाही ही याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्स ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला असं लिहिलं तरी देखील चालेल. आणि बघा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. तर पहा, तुम्ही वर्षभरामध्ये कोणतीही एकादशी केली नाही तरी सुद्धा चालेल, परंतु या वर्षामधल्या ज्या आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 एकादशी तुम्ही आवर्जून करा. हे जर व्रत आपण जर केलं तर आपल्याला वर्षभरामध्ये ज्या 24 एकादशी येतात त्या 24 एकादशींचा लाभ हा प्राप्त होतो. आणि म्हणूनच या दिवशी पहा, सर्वात लहानातील लहान त्याचबरोबर मोठ्यातील मोठे सर्वांनी या दिवशी या आषाढी एकादशीचं व्रत हे करायचं आहे. या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणत्याही झाडाची हत्या जी आहे तर ती करायची नाही. त्याचे पानं फुलं हे तोडायचे नाही. तर पहा, कोणतेही झाडं आपल्याला या दिवशी तोडायचे नाहीत किंवा त्या झाडाचे पानं ही फुलं तोडली जात नाही असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की कोणत्याही झाडाचे जर आपण पान फूल किंवा फांदी तोडली तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागले जातात. आता पहा, बरेच जण कमेंट्स देखील करतील की तुम्ही म्हणता की तुळस ही पांडुरंगाला वाहिली जाते, मग आपण ही तुळस तोडावी का? आणि पहा, तसंही आपण एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडत नाही, तुळशीची पानं ही तोडत नाही, आपण ते अगोदरच्या दिवशी तोडून ठेवतो. जर तुम्हाला कोणतेही फुलं किंवा पानं लागणार असतील तर ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत. किंवा तुळशीच्या खाली जी पानं पडतात ती पानं जरी तुम्ही स्वच्छ धुवून भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण केली तरी सुद्धा चालतील. तर पहा, एकादशी तिथीला तुळशीची पानं तोडायला पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. यामुळे आपल्याला तुळशीची पानं या दिवशी अजिबात तोडायची नाहीत किंवा तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही.
कारण माता तुलसी ही आपल्या हरीसाठी या दिवशी व्रत करत असते. आणि जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र जर तोडली तर त्या व्रतामध्ये तुळशीच्या त्या व्रतामध्ये विघ्न येतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे दोष हे लागले जातात आणि आपण कितीही व्रत केलं तरी त्याचा फायदा आपल्याला होत नाही. आता तुम्ही असंही म्हणता की शेतकरी गुरांना चारा घालतो, मग त्यांनी कसं करावं? तर पहा, गुरांना चारा घालणं म्हणजे त्यांची उपजीविका भागवणं हे त्यांचं काम आहे आणि म्हणूनच गुरांना चारा घालताना काहीही प्रॉब्लेम नाही. गुरांना चारा घातल्याने आपल्याला पुण्यच प्राप्त होते. परंतु तुम्ही चुकूनही झाडे तोडू नका, झाडांच्या फांद्या पाने ही तोडू नका. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद घालू नका. भांडणे, क्लेश, कलह या दिवशी करू नका. आणि आपण जर असे भांडणं केली तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा यामधून पसरत असते आणि याचमुळे आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये भांडणं केली, वादविवाद केला तर आपल्या घरातून लक्ष्मी जी आहे तर ती घरातून बाहेर निघून जाते आणि यामुळे आपल्याला दारिद्र्य आणि गरिबी यांचा सामना करावा लागतो. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं, कलह हे करायचे नाही. या दिवशी तुम्हाला भक्तिभावाने जेवढं होईल आपल्याकडून शक्य तेवढा विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे तर त्याचा जप तुम्हाला करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप जेवढा होईल तेवढा करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कुणी आजारी असेल, जर तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री गर्भवती असेल आणि एखादं कुणी आजारी असेल तर त्यांना हे व्रत करणं शक्य नसेल तर त्यांनी हे व्रत कसे करावे? तर पहा, तुम्ही या दिवशी भाजीपोळी खाल्ली तरीही चालेल, परंतु या दिवशी तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती अजिबात खायची नाही, ती म्हणजे भात. भात हा या दिवशी वर्ज्य आहे. तसेच तुम्हाला तांदळापासून बनवलेले पदार्थ हे सुद्धा खायचे नाहीत. म्हणजेच काय की आपण तांदळापासून चिप्स बनवतो किंवा पापड बनवतो किंवा पापड्या बनवतो तर त्या तुम्हाला या दिवशी ग्रहण करायच्या नाही. तर पहा, भात हा या दिवशी पूर्णपणे वर्ज्य असतो. त्यामुळे चुकूनही तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी भात हा खायचा नाही. जर तुम्ही उपवास धरलेला नसेल तर तुम्हाला भात हा खायचा नाही. जर तुम्ही भाताचं सेवन केलं नाही तर तुम्हाला एकादशीचं पुण्य हे प्राप्त होईल. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी आपण व्रत करत असताना आपण काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू नये. हा रंग या दिवशी अशुभ मानला जातो. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळा किंवा लाल यासारखे कपडे परिधान करायचे आहे. जर तुमच्या घरावरती या दिवशी पक्षी आले, प्राणी आले तर तुम्हाला गायी असेल तर गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. पशुपक्षी असतील तर त्यांना धान्य खाऊ घालायचं आहे. एकादशी तिथीला गायीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपण या दिवशी गायीची पूजा केली आणि तिला काही चारा वगैरे खाऊ घातला तर आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होतं. आपली दारिद्र्य जे आहे तर ते निघून जातं आणि त्याचबरोबर 33 कोटी देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तर तुम्हाला आतापर्यंत ज्या मी चुका सांगितलेल्या आहेत तर त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत. ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. या दिवशी जर तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्हाला ह्या ज्या चुका मी सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. तसेच तुम्हाला या दिवशी पूर्ण दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. हा जप जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती तर नष्ट होतेच, त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी ह्या दूर होतात. तर पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.